केवळ भारताच्या नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका, सर्वश्रेष्ठ लोकांचा संग्रह करणाऱ्या आणि महिलांची जी आद्य क्रांती आहे त्याला पाठबळ देणाऱ्या महिलेचा उत्सव साजरा करत असतो. अहिल्यादेवी या 18व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ प्रशासिका होत्या आणि हे कोणी घोषित केलं तर इंग्लंडच्या पार्लमेंटने. ज्या इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले असं आपण मानतो, त्या इंग्रजांच्या पार्लमेंटने अहिल्यादेवींना 18व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका म्हणून त्यांचा गौरव केला. एवढंच नाही, युरोपामध्ये महिलांची फार दयनीय अवस्था होती. महिलांना कोणते अधिकार नव्हते. त्यांना एक दुय्यम स्थान जगावं लागायचं. त्या स्त्रियांच्या क्रांतीच्या प्रणेत्या बनल्या त्या अहिल्यादेवी. जोआना बेली नावाच्या एका इंग्रजी कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिलं. खरं म्हणजे इंग्रजी भाषेत खंडकाव्य गेलेली भारतातली ही एकमेव व्यक्ती. परंतु भारतात मात्र त्यांच्या हातामध्ये एक शिवपिंड देऊन टाकले आणि एक धार्मिक महिला म्हणून त्यांचं रूप सर्वांसमोर आणलं. मला असं वाटतं अहिल्यादेवींचं जीवन, कर्तृत्व, चरित्र आम्ही समजून घेण्यामध्ये बऱ्यापैकी अपयशी झालोय. आताही समोर बसलेला जो समुदाय दिसतोय तो सुद्धा ऐकून घेण्यातच उत्सुक नाही आहे. तर मला असं वाटतं, मी पुण्यावरनं 2.5-3 तासाचा प्रवास करून इथे आलो, थकले, तर माझं बोलणं इथे व्यर्थच झालं असं मला खरोखर मनापासून वाटतं. कारण ज्यांच्या नावाच्या भोवती आज लाखो कोट्यवधी लोक जमा होतात, त्यांच्या नावाची जयंती सुरू असताना त्यांच्या जीवन चरित्राबद्दल 2 शब्द कानावर न जावेत. काही गोष्टी ज्या माहीत नाही त्या माहीत करून घ्याव्या. ही जोपर्यंत समाजामध्ये वृत्ती येत नाही तोपर्यंत कोणताही समाजाची उन्नती होत नाही. समाजाची उन्नती न होण्याची कारणच ती आहे की ज्ञानाचा आणि विचाराचा अभाव. ज्ञान आणि विचार याच्यापासून फारकत झाली की इतिहास काळात आमच्या जातीतले अमुक 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 महान झाले हे नुसतं म्हटलं तर आमचं काही त्यातलं कौतुक नाही. त्याच्यामध्ये स्वतःबद्दल काय फार अभिमानाने छाती फुगवून घ्यावी असंही त्याच्यामध्ये नाही. कारण ज्या काळात अहिल्यादेवी झाल्या तो काळ काय होता, महिलांचं स्थान काय होतं. महिलांचं स्थान त्या काळात दुय्यमच होतं. परंतु अहिल्यादेवींनी समर्थपणे राघोबादादा पेशव्याशी सुद्धा टक्कर देऊन त्याला दाखवून दिलं तुझी जागा काय, आणि आपलं स्वातंत्र्य टिकवलं. आणि 28 वर्ष अत्यंत प्रगल्भ पद्धतीने लोकमाता, राष्ट्रमाता या पद्धतीने अहिल्यादेवींनी आपला कार्यभार सांभाळला. धनगरांचा इतिहास तसा फार प्राचीन आहे. तो चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू होतो. चंद्रगुप्त मौर्य धनगर होता आणि या भारतातला पहिला सम्राट धनगर होता याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. परंतु आपल्याला ती माहिती करून घेण्याची उत्सुकता किंवा कुतूहल किंवा आपल्या मनात कधी प्रश्न पडत नाही, हे आपलं एक दुर्दैव आहे. मल्हारराव होळकर दौलतीचे पहिले सुभेदार, ज्यांनी जीवनात 58 लढाया केल्या, एकाही लढाईत ते पराजित झाले नाहीत. तुकोजीराजे होळकर ते टिपू सुलतानावर
तुंगभद्रा नदी ओलांडून विजय मिळवला ते पार आटके पार गेलेले तुकोजी होळकर, ज्यांनी इंग्रज मराठा युद्धात वडगावला इंग्रजांना धूळ चारले ते तुकोजी राजे होळकर. आणि त्यांचे पुत्र यशवंतराव यांनी इंग्रजांशी एक अथक संघर्ष पुकारला, त्यांच्याशी 18 युद्ध केली आणि इंग्रजांना सळोकी पळ करून सोडलं, इतकं की या माणसाचं जर काही केलं नाही तर आपलं राज्य भारतावर राहणार नाही. याबद्दल इंग्रज पार्लमेंटलाही खात्री पटली, अगदी गव्हर्नर जनरललाही बदलावं लागलं. म्हणजे एवढा पराक्रमी माणूस, तो पराक्रमी माणूस ज्या समाजातून निर्माण झाला. त्या काळात काही शिक्षण नव्हतं, शाळा कॉलेज नव्हते, हे असे माईक नव्हते, तलवारी होत्या, भाले होते आणि इंग्रजांकडे तोफा होत्या, बंदुका होत्या. तरी यशवंतरावांनी, अहिल्यादेवींनी, मल्हाररावांनी आपल्या बुद्धिमत्तेने या सर्व गोष्टींवर मात केली. त्यांच्यापासून आम्ही काय शिकतोय आज वर्तमानात त्यांच्यापासून आम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे. यशवंतराव, मल्हारराव आणि अहिल्यादेवी यांची जर राजनीती जर आम्ही समजून घेतली तर राजकारणात आज जे हरपलेलं भान आहे, हरपलेलं श्रेय आहे, हरपलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याशिवाय परत मिळू शकणार नाही. मल्हाररावांनी एकाच वेळेस एकीकडे पेशवे, दुसरीकडे राजपूत, तिसरीकडे मोगल, चौथीकडे इंग्रज असे 4 शत्रू चारी बाजूने असताना, पेशव्यांचा सुद्धा दडपण दबाव असताना या सगळ्यांचं राजकारण एवढ्या शिस्तबद्धरित्या सांभाळलं की त्यामुळे मल्हारराव हे अजिंक्य राहिले. हे युद्धातही अजिंक्य राहिले आणि राजनीतीतही अजिंक्य राहिले. त्यांच्यापासून आम्ही काय शिकतो? आम्ही काही शिकत नाही. आम्ही त्यांचा अभ्यासच करत नाही, त्याच्या रणनीतीचा अभ्यास करत नाही, त्याच्या राजनीतीचा अभ्यास करत नाही. आणि मग स्वाभाविकपणेच आमच्या वाट्याला जे यायला पाहिजे होतं, जेवढं यायला पाहिजे होतं त्यातल्या 2-5%